नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंडे करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 6वी विज्ञान या पाठ्यपुस्तकातील राज्य शासनाच्या महत्त्वाचे अतिशय मुद्दे पाहणार आहोत। तर अतिशय महत्त्वाचे परीक्षेला येणारे आणि विज्ञानचा एक बेसिक भाग तुमचा पूर्ण यात कव्हर होईल, तर लक्षपूर्वक पहा। पहिला याच्यात मुद्दा आहे, आता बघा की पहिल्या धड्यातच इथं दिलेला आहे, एकूण पृथ्वीचं क्षेत्रफळ जे आहे किंवा 100% भाग आहे, त्या भागापैकी 71% भागावर किंवा 71% भाग पृथ्वीचा पाण्याने व्यापलेला आहे, तर फक्त 29% भाग हा जमिनीने व्यापलेला आहे। तर पहिला बेसिक मुद्दा 71% जवळपास आपल्या पृथ्वीची जागा पाण्याने व्यापलेली आहे आणि 29% जमिनीने व्यापलेली आहे। त्या पाण्यामध्ये भी पाण्याचं प्रमाण आता 100 जर मानलं, 100% पाणी असेल पृथ्वीवर, त्याच्यापैकी एकूण 97% पाणी हे एकूण खारे पाणी आहे, म्हणजे त्याचा आपल्याला उपयोग नाही। महासागरात आणि समुद्रात पाणी आहे ते त्याचा उपयोग होत नाही। 3% पाणी फक्त गोडे पाणी आहे, 3% गोडे पाणी, आणि त्यातल्या त्यात 3% मधून 2.7% हे ध्रुवावर बर्फ स्वरूपात आहे आणि राहिलेलं 0.3 हे पिण्यायोग्य किंवा वापरण्यायोग्य पाणी आहे। म्हणजे माणसाला किंवा आपल्याला वापराय एकूण पाणी किती आहे, तर 0.3%च आहे। तर महत्त्वाचं इथं स्पर्धा परीक्षा दृष्टीने पृथ्वीच्या एकूण जागेपैकी 71% जागा ही पाण्याने व्यापलेली आहे, 29% ही जागा जमिनीने व्यापलेली आहे। जमिनी तर माहीत आहेत, त्या जमिनीपैकी त्याची विभागणी एकूण 7 खंडात झालेली आहे। सर्वात मोठा खंड आहे आशिया आणि सर्वात लहान आहे ऑस्ट्रेलिया। ठीक आहे, पाण्याचं 100% जर पाणी मानलं तुम्ही, तर त्याच्यापैकी 97% पाणी खारं आहे, गोडे पाणी 3% आहे। त्या 3%ची विभागणी कशी आहे, ही बर्फ स्वरूपात ध्रुवावर आहे, त्याचा उपयोग होत नाही। फक्त आणि फक्त 0.3% पाणी आपल्याला उपयोगात आलेलं आहे। हा तर पहिला मुद्दा जमीन पाण्याचा इथं संपलाय। लक्षात हे मुद्दे जास्त ठेवा, हे ज्यांना डीपमध्ये जायचं थोडं लक्षात ठेवू शकता। पुढला मुद्दा आता थोडं आपल्याकडे जायचंय वातावरणात। तर आताच बघलं पृथ्वी म्हणजे आपलं हे शिलावर आणि जलावरणाचा भाग झालेला आहे। पृथ्वीच्या सभोवताली असणारं वातावरण ते आता आपण बघू। तर वातावरणामध्ये कसं आहे बघा, तर त्या 100% वातावरणामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण आहे नायट्रोजनचं। एकूण वातावरणापैकी नायट्रोजनचं प्रमाण आहे 78%। आणि दुसरा किंवा असे प्रश्न येऊ शकतात, वातावरणात सर्वाधिक आढळणारा वायू कोणता? नायट्रोजन वायू। नंतर ऑक्सिजन, ऑक्सिजनचं प्रमाण आहे 21%। आणि बाकीचे निष्क्रिय वायू आणि कार्बन डायऑक्साईड CO2चं प्रमाण 0.03 इतकं कमी आहे, त्याच्यावर आर्गॉन आहे। तर हे पहिले दोन लक्षात ठेवा जे महत्त्वाचे आहेत, बाकीचे 1%मध्येच आहेत। तर वातावरणात सगळ्यात जास्त आढळणारा वायू नायट्रोजन 78% आणि ऑक्सिजन 21% आहे, बाकी कमी प्रमाण आहेत। नायट्रोजनचा उपयोग पण तिथं पुस्तकात दिलेला आहे। नायट्रोजनचा उपयोग प्रथिनामध्ये अर्थातच तिथं होतो। आणि नंतर आपले जे हवाबंद डबे आहेत किंवा चिप्सचे पॉकेट आहेत ज्यांचं, त्याचा कोणता पदार्थ असतो, तर ते खराब होऊ नये म्हणून नायट्रोजन, ह्याच्यावर राज्यसेवेला पण प्रश्न आलेला आहे। ऑक्सिजनचा उपयोग, ऑक्सिजन माणसासाठी तर जीवनच आहे, तसंच ज्वलनासाठी कारणीभूत आहे, ज्वलनासाठी। आणि कार्बन डायऑक्साईड वनस्पतीला गरजेचा असलेला हा कार्बन डायऑक्साईड। तर सगळ्यात जास्त नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गॉन आणि कार्बन डायऑक्साईड क्रमाने मांडा, चढता किंवा उतरता क्रम मांडा, ह्यावर प्रश्न डीपमध्ये एखादी येऊ शकतो। तर आर्गॉनचं प्रमाण 0.09% आहे। तर ह्याच्यावर भी प्रश्न असू शकतो। नंतर
महत्त्वाचे ह्याच्यात पॉईंट दुसऱ्या चॅप्टरमध्ये काही नाही. लिनियस या शास्त्रज्ञाने वनस्पतीचे पहिल्यांदा वर्गीकरण केलं द्विभाज्य ह्याच्यात. त्याच्यानंतर पुढे एक दोन संस्था आहेत आपल्याकडे बघा. भारतीय हवामानशास्त्र संस्था किंवा संघटना यांची स्थापना केव्हा झाली पुस्तकात दिलेला आहे. भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था हिची स्थापना पुढल्या चॅप्टरमध्ये दिलेली आहे. भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था हिची बी त्या पुस्तकात उल्लेख आहे. आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ह्याची पण तिथं आहे. तर एक एक बघू. भारतीय हवामानशास्त्र संघटनेची स्थापना 1875 म्हणजे सर्वप्रथम झालेली आहे. त्याच्यानंतर भारतीय वनस्पती संरक्षण संस्था, त्यालाच बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया इंग्रजांच्या काळात झालेला आहे. बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया तिची स्थापना आहे 1890. नंतर झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ZSI तिची स्थापना आहे 1916. आणि ही सर्वात लेटेस्ट 2005ला आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची हे झालेले आहे. तर ह्या दोन संस्थांचं मुख्यालय अर्थातच कोलकाता येथे आहे. आणि इंग्रज जुन्या काळात कोलकाता येथेच त्यानं स्थायिक झालं, त्यांच्यामुळं तिथं झालेलं आहे. तर हे महत्त्वाच्या संस्था त्यांचे साल इसवी सन जोड्या लावामध्ये योग्य अयोग्यमध्ये येऊ शकतात. हाही तिथं महत्त्वाचा भाग आहेच. नंतर वातावरणाचं आपण बघितलं. वातावरणामध्ये नंतर एक महत्त्वाचा मुद्दा येतो ओझोनचा. ओझोनची माहिती दिलेली आहे. तर ओझोन वायूचं रेणुसूत्र आहे बघा O3 रेणुसूत्र आहे. त्या पुस्तकात माहिती सविस्तर दिलेली आहे. दुसरा कॉमन प्रश्न येतो ओझोनचा जे थर आहे, जो सूर्यापासून येणारे अतिनील किरणाचा बचाव करतो आपल्यापर्यंत येण्यासाठी, तर तो कुठं आहे. तर महत्त्वाचा प्रश्न, वातावरणातील सर्वात खालचा थर आहे तपांबर, त्याच्यानंतरचा वरचा स्तर आहे स्थितांबर. ह्या स्थितांबरात ओझोन वायूचा थर आहे त्याच्या खालच्या भागात. आणि तो आपल्याला सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणापासून बचाव करतो, म्हणून महत्त्वाचा आहे ओझोन. आणि आता सध्याच्या प्रदूषणामुळे ओझोनचं काय झालं आहे, आपण ऱ्हास होत आहे आपण बघतो. क्लोरोफ्लोरोकार्बन, कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, अशा घातक वायूपासून ओझोनचा थर ऱ्हास होत आहे. त्याच्यामुळे तापमान वाढ होत आहे आणि ते भविष्यात मानवी प्रजातीसाठी घातक आहे संपूर्ण. त्याच्यामुळं 16 सप्टेंबर ही जागृती व्हावी म्हणून 16 सप्टेंबर हा दरवर्षी ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. ह्याचाही तिथे उल्लेख दिलेला आहे. तर महत्त्वाचा ओझोनचं रेणुसूत्र. ओझोन कुठं स्थित आहे, तर वातावरणाच्या पहिल्या नाही तर दुसऱ्या स्तरात, नंतर मध्यांबर, आयनांबर आणि बाहेरांबर असे आहेत. आणि वातावरणापैकी एकूण 80% वातावरण ह्या तपांबरातच आहे आणि 19% वातावरण स्थितांबरात आहे. उरलेलं 1% ह्या बाकीच्या 3 थरामध्ये आपल्याला भेटेल. तर हाही बेसिक मुद्दा तिथे आपला क्लिअर होतो. ओझोन बद्दल हे आपल्याला लक्षात ठेवता येईल. 6वी विज्ञानमधले त्या पुस्तकातच असलेले महत्त्वाचे मुद्दे आपण पाहत आहोत. नंतर बघा बेसिक काही जनरल नॉलेजचे प्रश्न. जगातील सर्वात मोठे फूल तिथं उल्लेख आहे बघा, आणि जगातील सर्वात लहान फूल यांचा पण तिथं उल्लेख आहे. तर याचं उत्तर आहे रॅफ्लेसिया आणि ह्याचं उत्तर आहे उल्फिया. पहिल्यांदा जर ऐकत असेल तर लक्षात राहणार नाही, पण वारंवार ऐकून आपल्या लक्षात ठेवायचे. जगातील सर्वात मोठे फूल रॅफ्लेसिया जे इंडोनेशिया इथं आढळते. जगातील सर्वात लहान फूल आहे उल्फिया. तर रॅफ्लेसिया, उल्फिया जगातील सर्वात लहान फूल आणि मोठे फूल ह्याचा पण तिथं महत्त्वाचा उल्लेख तिथं देण्यात आलेला आहे. तर हे आपल्याला लक्षात, फक्त महत्त्वाचे मुद्दे जे परीक्षेत येणार आहेत हे आपण बघत आहोत. नंतर पुढच्या ह्याच्यात पदार्थाच्या 3 अवस्था आहेत बघा, स्थायू, द्रव, वायू. पदार्थाच्या 3 अवस्था आहेत त्या पुस्तकात आपण पाहतो. बघा
स्थायूला जर उष्णता दिली तर त्याचं रूपांतर द्रवात होते, द्रवाला उष्णता दिली त्याचं रूपांतर वायूत होते, आणि वायूची उष्णता काढून घेतली त्याचं रूपांतर पुन्हा द्रवात, आणि द्रवाचं उष्णता काढून घेतली त्याचं रूपांतर पुन्हा स्थायूत होते. एक केस मात्र एमपीएससी किंवा वारंवार विचार ते आपल्याला लक्षात ठेवायचे, स्थायूला उष्णता दिली त्याचं रूपांतर द्रवात न होता डायरेक्ट वायूत होते, ह्याला म्हणतात स्वंप्लवन. तर स्वंप्लवन क्रिया आपल्याला लक्षात ठेवायची आहे. डायरेक्ट स्थायूचं रूपांतर द्रवात न होता वायूत. उदाहरणार्थ बघा, आयोडीन त्याचं उदाहरण आहे, किंवा डांबर गोळी. डांबर गोळीचं काय होतंय, डायरेक्ट ऑटोमॅटिक उडून गेले वाटते, त्याचं द्रवात रूपांतर कुठं होत नाही. तर स्वंप्लवन ही क्रिया लक्षात ठेवायची आपल्याला. तर ह्याच्यात हेच लक्षात ठेवायचे, पदार्थाच्या 3 अवस्था आणि त्याचं उष्ण दिल्यास काय होते, उष्णता काढून घेतल्यास काय होते, ते झाल्यानंतर नंतर पुढला आहे बघा, भारतात सगळ्याधिक रबराचं उत्पादन कुठं होते, तर एक जीकेचा प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर आहे बघा केरळ. आणि जगात सर्वात रबराचे उत्पादन कुठं होते, हे भारतामध्ये आहे, भारतात दिलेलं आहे केरळ. आणि जगात सर्वात जास्त कुठं आहे, तर ब्राझील, असं त्याचं उत्तर आहे. तर सर्वाधिक उत्पन्न रबर ह्याचं उत्तर आहे केरळ, आणि भारतात केरळ आहे या 28 राज्यापैकी. आणि जगात रबराचं सर्वाधिक उत्पादन अर्थातच ब्राझील येथे आहे. तर हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. नंतर पुढला प्रश्न जीकेचा महत्त्वाचा दिलाय, वृत्तपत्रासाठी लागणारा कागद कारखाना. तर भारतात पहिला कागद कारखाना कोठे सुरुवात झाला किंवा स्थापन झाली, तर त्याचं उत्तर आहे नेपानगर, मध्य प्रदेश. नेपानगर मध्य प्रदेशला सर्वात पहिल्यांदा 1955 मध्ये कागद कारखाना भारतात वृत्तपत्रासाठी, पेपरसाठी, न्यूजपेपरसाठी लागणारा सुरू झाला. महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर सोनगड गुजरात, तिथं उल्लेख केलाय, आणि बल्लारपूर महाराष्ट्रातील एक ठिकाण आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, तेथेही कागद कारखाना आहे. महत्त्वाचा पॉईंट हे बी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नंतर हाडांचा एक अस्थि संस्था म्हणून एक टॉपिक आहे. मानवी शरीरातील हाडांची बेसिक माहिती दिलेली आहे. तर मानवी शरीरामधील एकूण हाडे किती, तर एका प्रौढ व्यक्तीमध्ये हाडांची संख्या आहे 206. नंतर मानवी कवटीमध्ये हाडं किती, तर कवटीमध्ये हाडं 22 असतात. तर मानवी, आता हे प्रत्येक तिथं डीप काही दिलेलं नाही, पण माणसाच्या एका हातात 30 हाडं, दुसऱ्या हातात 30, म्हणजे एकूण 60, एका पायात 30, दुसऱ्या पायात 30, एकूण हे 60 झाले. तर कानामध्ये पण आपल्या हाडं आहेत, 3 हाडं आहेत, दुसऱ्या कानात 3, असे एकूण 6. मग त्याच्यात लक्षात काय ठेवायचं, तर 206 ची नंतर विभागणी बघता येईल. पण शरीरातील सर्वात लहान हाड स्टेप्स, जे कानात आढळते, आणि शरीरातील सर्वात मोठे हाड फिमर, जे मांडीत आढळते. तर हे बेसिक तुम्हाला, शरीरातील सर्वात मोठे हाड स्टेप्स, आणि शरीरातील सर्वात लहान हाड शरीरातील सर्वात मोठे हाड फिमर, आणि शरीरातील लहान हाड स्टेप्स. मानवी शरीरात एकूण हाडे 206 आहेत एका प्रौढ येतेमध्ये. आणि नंतर हाडं हे बेसिक झाल्यानंतर त्याच्यात पुढं पाठीच्या मणक्यात 33 हाडं, छातीच्या पिंजऱ्यामध्ये 25 हाडं, हे सगळं भाग तर दिला आहेच. त्याच्यानंतर सांध्याचे प्रकार दिलेत. आपला जो सांधा आहे 360 डिग्रीमध्ये जो फिरतो, 360 अंशामध्ये, त्याला म्हणलं जातं उखळीचा सांधा. आणि जो सांधा 180 डिग्रीमध्ये फिरला जातो फक्त, त्याला म्हणलं जातं बिजागिरीचा सांधा. आणि मनगट अशा ठिकाणी जिथं हाडावर हाडं येतात त्याला सरकता सांधा, असं तिथं बेसिक दिलेलं आहे. तर 360 डिग्रीमध्ये पूर्ण फिरतो तो झाला उखळीचा सांधा. 180 मध्ये गुडघा किंवा कोपर, तो झाला बिजागिरीचा सांधा. आणि सरकता सांधा, असं 3 सांध्याचे तिथं उदाहरण आपण पाहतो किंवा दिलेले आहेत. तर महत्त्वाचे की पॉईंट आपण फास्ट पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करत आहोत. नंतर एक जीवनसत्व आणि आहार, कर्बोदके, प्रथिने आणि फॅट्स, मेद आहे. त्याच्यानंतर जीवनसत्वे एक टॉपिक आहे.
तर त्याच्यात जीवनसत्वाचे प्रकार कोणते, तर अ, ब, क, ड, ई, के. आणि यांचा शोध कोण लावला हे पण तिथं माहिती दिलेली आहे. कॅशिमीर फंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्वाचा शोध लावलेला आहे. त्याच्यानंतर ह्याला इंग्लिशमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के असं पण आता लिहिता येईल. जे ब आणि क आहेत, व्हिटॅमिन ब, क हे आहेत पाण्यात विरघळणारे. आणि मेदात विरघळणारे राहिलेले आहेत, फॅटमध्ये विरघळतात. किंवा जलविद्राव्ये, जलद्राव्ये असे पण तिथं म्हणू शकतो. तर व्हिटॅमिन अ, ड, ई, के हे मेदात विरघळतात आणि ब आणि क हे पाण्यात विरघळणारे आहेत. नंतर अभावामुळे होणारे रोग, व्हिटॅमिन अच्या अभावामुळे होणारा रोग रातांधळेपणा, ब बेरीबेरी, क स्कर्वी, ड मुडदूस, ई वांजपणा किंवा पुनरुत्पादन क्षमता आपली कमी होते, के रक्तस्राव होतो, रक्त आपलं लवकर गोठत नाही जखम झाल्यास. तर ह्यांचा पण तिथं उल्लेख केलेला आहे. तर जीवनसत्व कॅशिमीर फंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्व शोध लावला. व्हिटॅमिन अ, ब, क, ड आणि हे दैनंदिन जीवनात घेणं गरजेचं आहे. ब आणि क हे पाण्यात विरघळणारे असल्यामुळं ते दररोज आपल्या आहारात येणं गरजेचं आहे. मेदात विरघळणारे अड, ई, के हे प्रत्येक माणसाच्या शरीरात चरबी असतीच, त्याच्यामुळे त्याच्यात आहेत ते घ्यायची काही आवश्यकता नाही. तर हे महत्त्वाचे मुद्दे बऱ्यापैकी त्याच्यात दिलेत. नंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तिथं आहे सूर्यमाला आपली. तर सूर्यमाला आपण बघायचे, महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा टॉपिक तिथला आहे. तर सूर्यमालेतील सगळ्यात पहिला ग्रह आहे बुध. आणि सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह सांगा, बुध. नंतर पुढला ग्रह आहे शुक्र. नंतर तिसऱ्या नंबरला पृथ्वी, चौथ्या नंबरला मंगळ. नंतर एक मधात लघुग्रहाचा पट्टा आहे. नंतर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु, नंतर शनी, नंतर युरेनस आणि नंतर नेपच्यून. बघा महत्त्वाचा टॉपिक. तर नेपच्यून हा आहे. तर असे एकूण 8 ग्रह आपल्या सूर्यमालेत आहेत. तर बघा त्याच्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचे तुम्हाला, सूर्यमालेत 2006 पर्यंत 9 ग्रह होते. प्लुटो ग्रहाची मान्यता 2006ला काढून घेण्यात आली, कारण तो ग्रहाचे जे क्रायटेरिया आहेत तो हे करत नाही, म्हणून त्याला आता बटू ग्रहाचा दर्जा देण्यात आहे. राज्यसेवेला आलेला प्रश्न आहे, कोणत्या ग्रहाची मान्यता 2006 मध्ये काढून घेण्यात आली, प्लुटो. तर हे 8च ग्रह आपल्या सूर्यमालेत आहेत. बेसिक प्रश्न बघा, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता, गुरु, पहिला प्रश्न. हे 8 पैकी सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता, बुध. सर्वात लहान, सर्वात मोठा. बघा सूर्याच्या सर्वात जवळचा कोणता, बुध. सूर्याच्या सर्वात लांब युरेनस. नंतर एक महत्त्वाचा मुद्दा, पृथ्वीच्या सर्वात जवळचा कोणता, शुक्र. पृथ्वीच्या 2च असू शकतात, एक तर शुक्र असू शकतो किंवा मंगळ, बाकीचं असणारच नाही, कारण हे 2 जवळ आहेत. नंतर पुढला महत्त्वाचा मुद्दा होता, हे जे 4 ग्रह आहेत यांना अंतर्गत ग्रह असे म्हणतात, आणि हे जे 4 इकडले आहेत यांना बहिर्ग्रह, बाहेरचे आहेत. मधात एक लघुग्रहाचा पट्टा आहे त्याच्यात. बघा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु, सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह बुध. पृथ्वीच्या सर्वात जवळचा शुक्र, सूर्याच्या सर्वात जवळचा बुध. सूर्याच्या सर्वात लांबचा अर्थातच नेपच्यून ग्रह. इथं खाली आपण मांडणी त्याची केलेली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यात आहे परिवलन काळ. परिवलन काळ म्हणजे काय, तर स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी ग्रहाला लागलेला वेळ म्हणजेच परिवलन काळ. तर स्वतःभोवती कोण सर्वात फास्ट फिरते, म्हणजे कमी कालावधी परिवलन काळ कुणाचा आहे एवढे 8 ग्रहापैकी, तर अर्थातच गुरुचा आहे. तर गुरु जवळपास 10 तास, किंवा जर जास्त दिवसात लिहायचं असेल तर 9 तास
56 मिनिटे. हा इतका कालावधी, इतका म्हणजे पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी मारण्यासाठी किती वेळ लागतो? 24 तास. त्या मानानं सर्वात फास्ट कोण आहे? तर 9 तास 56 मिनिटात एक फेरी स्वतःभोवती पूर्ण करणारा गुरु. कमी काळ लागतो. परिवलन काळ त्यालाच म्हणतात. स्वतः नंतर जास्त, तर सर्वात जास्त आहे शुक्रचं. शुक्र या ग्रहाला एक स्वतःभोवती फेरी पूर्ण करण्यासाठी 243 दिवस लागतात. हे सगळा वेळ जे आहे पृथ्वीच्या वेळेनुसार घेतलेला आहे, म्हणजे पृथ्वीला किती दिवस आहेत त्याच्यानुसार. बघा, परिवलन काळ म्हणजे काय? तर स्वतःभोवती एक फेरी करण्यासाठी लागणारा वेळ. तो सर्वात कमी कुणाचा आहे? तर गुरुचा आहे, 9 तास 56 मिनिटे. सर्वात जास्त कुणाचा आहे? तर शुक्रचा आहे. 243 दिवस त्याला स्वतःभोवती एक फेरी मारण्यासाठी लागतात. दुसरी महत्वाची आपल्याला शिकायची परिभ्रमण काळ. तो सर्वात जास्त कुणाचा आहे? तर परिभ्रमण म्हणजे काय? सूर्याच्या जास्त जवळचा आहे तो फेरी पूर्ण करेल. परिभ्रमण म्हणजे काय? तर स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करणे, त्याला परिभ्रमण काळ असे म्हणतात. तर सर्वात कमी परिभ्रमण काळ आहे बुधचा, 88 दिवस, फक्त 88 दिवस. आणि सर्वात जास्त कुणाचा आहे? अर्थातच ते लांब आहे, नेपच्यून. तर परिभ्रमण सूर्याभोवती फिरण्याचा जे क्रम आहे परिभ्रमण काळ, सर्वात जवळचा आधी फेरी पूर्ण करेल आणि सर्वात लांबचा नंतर नेपच्यून. तर 164 वर्ष लागतात त्याला सूर्याभोवती एक फेरी मारण्यासाठी. जिथं पृथ्वीला 1 वर्ष लागतो तिथं नेपच्यूनला 164 वर्ष लागतात सूर्याभोवती एक फेरी पूर्ण कराय. तर बेसिक पुन्हा एकदा बघा, सूर्यमालेत एकूण 8 ग्रह आहेत. त्याच्यापैकी सर्वात मोठा गुरु, सर्वात लहान बुध, सूर्याच्या सर्वात जवळचा बुध, सूर्याच्या सर्वात लांबचा नेपच्यून. अंतर्गत ग्रह वेगळा घटक ओळखा म्हणून बी प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. परिवलन काळ आणि परिभ्रमण काळाकडे जास्त जण लक्ष देत नाहीत, पण तुम्ही देणं गरजेचं आहे, कारण की स्पर्धा परीक्षा आहे. इथं काय 35 मार्काला सगळ्या नोकरी आहे असं नाही. 35च्या वर पडले त्यांना, जागा एक आहे. जास्तीत जास्त मेहनत घेऊन तिथं कोण मार्क मिळवल त्याची नोकरी आहे. तर सगळ्यात कमी गुरुचा आहे परिवलन काळ, 9 तास 56 मिनिटे. सर्वात जास्त शुक्रचा आहे, 243 दिवस. परिभ्रमण काळ, सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणारा वेळ बुध 88 दिवस आणि नेपच्यून सर्वात जास्त 164 वर्ष इतका काळ आहे. नंतर बाकी सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? तर शुक्र. लाल ग्रह कुणाला म्हणतात? मंगळला आहे. कडा कुणाच्या आहेत? नंतर दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे, बुध आणि शुक्र यांना एकही उपग्रह नाही, शून्य आहेत त्यांना उपग्रह. पृथ्वीला एक उपग्रह आहे. पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता? तर चंद्र. मंगळला 2 उपग्रह आहेत आणि सर्वात जास्त उपग्रह पुस्तकात इथं दिलेत त्यानुसार गुरुला आहेत. सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता? गुरु, 64 तिथं आकडा आपल्याला पाहायला मिळेल. आणि ह्याच्या अवतीभोवती असली सगळी माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची. बाकी नंतर टप्प्याटप्प्याने वाढवा. पहिल्यांदा बेसिक, नंतर पृथ्वी सूर्याच्या जवळ कोणत्या तारखेला येते? तर 3 जानेवारीला पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ येते आणि 3 जुलैला पृथ्वी सूर्यापासून सर्वात, किंवा 4 जुलै सर्वात लांब असते. तर याला उपसूर्य स्थिती असे म्हणतात आणि याला अपसूर्य स्थिती असे म्हणतात. पृथ्वी कोणत्या तारखेला सूर्याच्या सर्वात जवळ असते? तर ती तारीख आहे 3 जानेवारी. सर्वात लांब कुठं असते? तर 4 जुलै. हाही प्रश्न MPSCने विचारलाय. बाकी पोलीस भरती, तलाठी, लिपिक, ग्रामसेवकला सर्वात मोठा, सर्वात लहान, एकूण किती ग्रह, असे बेसिक प्रश्न येतात. तर हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचे. मग तापमापीमध्ये कोणता पदार्थ वापरला जातो? पारा. किंवा गुरुत्वाकर्षणाचा शोध 17व्या शतकात कोण लावला? न्यूटन, आयझॅक न्यूटन. याची सगळी माहिती ते दिलेला आहे. एक ग्रीसचा मेंढपाल मेंढ्या चारण्यासाठी शेतात जातो, एका डोंगरावर जातो, खडकावर बसतो. बघता नंतर उठताना त्याला लक्षात येते की एक त्यानं घातलेला पायात बूट आणि एक काठी तिथं डोंगराला चिटकून बसते, त्याला निघता येत नाही. त्या मुलाचं नाव राहते मॅग्नस. म्हणून मग तिथं मॅग्नेटचा शोध लागलेला आहे. मग त्याच्यात प्रश्न आहे, मॅग्नेटचा शोध कोणत्या देशात लागला? तर ग्रीस या देशात मॅग्नेटचा शोध, तिथं चुंबकाचा लागलेला आहे. चुंबकीय पदार्थ 3च लक्षात ठेवायचे, बाकीचे नाहीत. लोह, कोबाल्ट, निकेल. लोह, कोबाल्ट, निकेल ही 3 चुंबकीय पदार्थ आहेत, बाकीचे नाही. वेगळा घटक ओळखा, 100% प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर हे सगळा बेसिक भाग, महत्त्वाचे मुद्दे
तुम्हाला 6वी विज्ञानमध्ये क्लिअर होतात. एक्सरेचा शोध कोण लावला? विल्यम रॉटजेन यांनी एक्सरेचा शोध लावला. हे पण तिथं आपल्याला 6वीच्या विज्ञानमध्ये आहे. आपल्या त्वचेला पांढरा रंग किंवा काळा रंग किंवा केसांना काळा रंग किंवा पांढरा रंग कसा येतो? कोणता पदार्थ त्याला जिम्मेदार आहे? ते मेलॅनिन हा नावाचा घटक आपल्या त्वचेसाठी आहे. नंतर त्वचेपासून आपल्याला कोणतं, उन्हात जर आपण बसल्या कोवळ्या उन्हात, तर कोणतं जीवनसत्व मिळते? तर अर्थातच ड जीवनसत्व. बेसिक प्रश्न आहे, मिळतो आपल्याला. नंतर गलगंड हा रोग कशाच्या अभावामुळे होतो? त्यालाच गॉयटर म्हणलं जातं इंग्लिशमध्ये. तर आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. तर ॲनिमिया, रक्तक्षय किंवा रक्तासाठी प्रॉब्लेम असलेला लोह हे आपल्याला पाहिजे. कॅल्शियम, फॉस्फरस, हाडं मजबूत होण्यासाठी हा सगळा भाग आपल्याला 6वीच्या विज्ञानमध्ये बघायला भेटेल. बेसिक आणि एक महत्त्वाचा असलेला हा 6वी विज्ञानचा भाग एक तुमचं विज्ञान बेसिकपासून परिपूर्णपर्यंत करण्याचा प्रयत्न करतो आणि स्पर्धा परीक्षेसाठी हे महत्त्वाचं आहे. तर सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो आणि इथेच थांबतो. ठीक, नमस्कार.